नमस्कार, मी रुपाली. अलिबाग स्पेशल रेसिपीजमध्ये मी तुमचं स्वागत करते. आज माझ्या सासूबाई दुध्या आणि आंबाड यांचा रस्सा बनवणार आहेत. चला तर मग सुरू करूया. आंबाडीसोबत दुध्या आणि बटाटे कापून पाण्यात भिजत ठेवले आहेत. 2 कांदे कापले आहेत. 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. 7-8 आंबोशीचे काप पाण्यात भिजत घातले आहेत. 1 टोमॅटो कापले आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. टोपामध्ये तेल गरम करून त्यामध्ये पहिले कांदा टाकतायत. कांदा फ्राय करता करता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकतायत. कांदा साधारण शिजला की ठेचलेला लसूण त्यामध्ये टाकतायत. हे सर्व चांगले परतवून आता त्यामध्ये 1 चमचा हळद, 1.5 चमचा गरम मसाला, पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकतायत. आता आपण भिजवलेले आंबाड, बटाट आणि दुधाचे काप पाण्यातून काढून यामध्ये टाकायचे आहेत. हे चांगले परतवून यावर झाकण ठेवून 5-1 मिनिटे वाफ द्यायची आहे. ताटावर नेहमीप्रमाणे पाणी ठेवायचे आहे. 5 मिनिटांनी हे चांगले परतवायचे आहे. वाफ मंद आचेवर द्यायची आहे. आता यामध्ये 2 चमचे मसाला आणि 1 चमचा मीठ टाकतात. पुन्हा 3-4 मिनिटे वाफ देऊया. हे चांगले परतवून यामध्ये ताटावरचे गरम झालेले पाणी ओतायचे आहे. आता पुन्हा झाकण ठेवून कालवण मीडियम गॅसवर उकळत ठेवायचे आहे. 2-3 मिनिटांनंतर बटाटे शिजले की नाही ते पाहायचे आहे. जर शिजले असेल तर त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे. बटाटे शिजले आहे. या स्टेजला आपण यामध्ये टोमॅटो टाकतोय. या कालवणामध्ये आमच्या आईंनी चिंचेचा वापर केलेला नाही आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर यामध्ये आंबोशी सुद्धा टाकतोय. आता थोडेसे खोबरे आणि कोथिंबीर टाकूया. आपला दुध्या आणि आंबाडीचा रस्सा तयार आहे. तुम्हाला जर आमच्या सासूबाईंनी बनवलेला दुध्या आंबाडीचा रस्सा आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि खाली बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.